नमस्कार, स्वागत आहे तुमचं अंजलीत रेसिपी मराठीमध्ये। आज आपण गुढीपाडवा स्पेशल सुमधुर बासुंदीची रेसिपी पाहतोय। तर ही बासुंदी घरच्या घरी आपण सोप्या पद्धतीने कशी बनवायची ते पाहणार आहोत। तर चला मग रेसिपीला सुरुवात करूया। तर बासुंदी बनवण्यासाठी आपण इथे फुल फॅट क्रीमवालं दूध घेतलेलं आहे। तर इथे मी 1 लिटर दूध वापरले। तर बासुंदी बनवत असताना नेहमी फुल फॅटवालंच दूध वापरावं। 1 वाटी साखर वापरतोय आपण इकडे। चवीनुसार साखर कमी जास्त करू शकता। आणि एक 5 ते 6 आपण इथे काजू घेतलेले आहेत। तर काजू जे आहेत असे छोटे तुकडे करून घ्यायचे आहेत। थोडासा पिस्ता घेतलाय आणि इथे 5 ते 6 बदाम घेतलेत स्लाइस करून मी। त्याचबरोबर 1 चमचा वेलची पूड, हवा असेल तर तुम्ही केशरसुद्धा यात वापरू शकता। तर आता आपण एका भांड्यामध्ये हे दूध काढून घेऊया। तर बासुंदी बनवत असताना आपली बासुंदी लवकर घट्ट व्हावी यासाठी सगळ्यात महत्त्वाची टिप, तुम्ही जे दूध वापरता त्यात बिलकुल पाणी टाकू नका आणि दूध अगदी हे घट्ट असलं पाहिजे, तरच बासुंदी ही लवकर आटली जाते किंवा हे दूध लवकर आटवलं जातं। तर बघा आता आपण हे जे दूध आहे गॅसवर ठेवून याला आटवायला सुरुवात करूया। तर कमीत कमी आपल्याला 1 लिटरची बासुंदी बनवायची असेल तर 40 ते 45 मिनिट लागतात। आता आपण याला सतत हलवत राहू। एकदा का याच्यामध्ये उकळी फुटली की मग आपल्याला हा गॅस बारीक करायचा आहे। तर तुम्ही इथे बघू शकता एक 5 मिनिटानंतर अशा प्रकारे दुधावर साय यायला लागले की मग आपण त्याला सतत हलवत राहू आणि गॅस अगदी बारीक करू। तर आपल्याला मधून चमचा चालवत जायचं आहे, नाहीतर मग दूध उतू जाऊ शकतं। तर आता मी तुम्हाला पूर्णपणे दूध थोडंसं हाफ झाल्यानंतर दाखवलेलं इकडे। तर बघा आपलं जे दूध आहे अर्धं रिड्यूस झालेलं आहे। ज्यावेळेस आपलं दूध म्हणजे 1 लिटरचं दूध अर्धा लिटर होतं, मग अशा वेळी आपल्याला साखर ॲड करायची, जेणेकरून जी बासुंदी बनण्याची प्रोसेस असते ती दुप्पट फास्ट होते। म्हणजे जर बासुंदीला 50 मिनिट लागत असतील तर तुमची बासुंदी 25 मिनिटात होते। ज्यावेळेस तुमचं दूध हाफ रिड्यूस होऊन त्यात आपण साखर ॲड करतो। तर आता आपण इथे साखर ॲड केलेली आहे, त्यातच आपण थोडासा सुकामेवा टाकूया। तर सुकामेवा पूर्णपणे ऑप्शनल आहे। बऱ्याच जणांना फक्त वेलची पूड टाकलेली बासुंदी आवडते, तर तुम्ही त्या पद्धतीने सुद्धा करू शकता। इथे सुकामेवा मी बाकीचा थोडासा गार्निशिंगसाठी यूज करणार आहे। आता आपण हा सुकामेवा आणि साखर टाकून जोपर्यंत बासुंदी पूर्णपणे घट्ट होत नाही तोपर्यंत शिजवून घेणार आहे। साधारणतः मी 45 मिनिट नंतर तुम्हाला बासुंदी दाखवणार आहे। तर बघा 40 ते 45 मिनिटानंतर बासुंदी आपली अशा प्रकारे तयार झाली आहे। तर इतपत ही घट्ट केली आहे मी, कारण मला बासुंदी थोडीशी घट्ट आवडते। जर तुम्हाला पातळ हवी असेल तर तुम्ही गॅस मध्येच बंद करू शकता। तर बासुंदी आपली इथे तयार झालेली आहे। तर ही बासुंदी पुरीसोबत खूप छान लागते। तर आता आपण एका बाउलमध्ये ही बासुंदी सर्व करूया। तर गरमागरम बासुंदी चपाती किंवा तुम्ही पुरीसोबत ही गुढीपाडव्याला बनवू शकता। अतिशय चविष्ट आणि अतिशय सोप्या पद्धतीची बासुंदी आहे। हवं असेल तर तुम्ही यात केशरचं थोडेसे धागे टाकून दूधसुद्धा टाकू शकता, जेणेकरून याचा कलर थोडासा पिवळसर येईल। पण मी इथे केशर वगैरे बिलकुल यूज केलेलं नाही आहे। तर ही नॅचरल वे आपण बासुंदी तयार केलेली आहे। खूप छान कलरही आलेला आहे। आता आपण यावर गार्निशिंगसाठी थोडासा सुकामेवा टाकूया। तर बासुंदी घट्ट असेल तर सुकामेवासुद्धा वरच तुम्हाला दिसून येईल। जर तुमची बासुंदी खूप जास्त पातळ झाली असेल तर सगळा सुकामेवा ज्यावेळेस आपण टॉपिंग करतो तर तो मध्ये जातो। तर याच्यावरूनच ओळखायचं की बासुंदी ही कितपत घट्ट आहे। तर आपली ही बासुंदी तयार आहे खाण्यासाठी। तर नक्की ट्राय करा। गुढीपाडव्याला ही रेसिपी ट्राय करा। रेसिपी आवडली तर शेअर करा, लाईक करा। तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका। सोबतच जे घंटीचं आयकॉन दिले त्यालाही क्लिक करा, म्हणजे कुठलंही नोटिफिकेशन तुम्ही मिस करणार नाही।